नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणित प्रकरण दुसरा समांतर रेषा व छेदिका या प्रकरणातील सराव संच 2.1 मधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। तर पहिला उदाहरण दिलंय बघा। सोबतची आकृती पहा। आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा। संगत कोणांच्या जोड्या, यामध्ये बघा 4 कोण दिलेले आहेत आणि त्यांचे संगत कोण आपल्याला इथे लिहायचे आहेत। सोबत आकृती दिलाय, आकृतीमध्ये बघा 2 समांतर रेषा आणि त्यांना एक छेदिकेने छेदल्या आहे। 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे 8 कोण तयार होतात। या रेषेवर बघा P Q R S असे 4 कोण आणि या रेषेवर बघा W X Y Z असे 8 कोणांमध्ये बघा कोणांची एक भुजा छेदिकेवर आहे आणि उर्वरित भुजा ही रेषेवर आहे। तर यावरून कोणांच्या वेगवेगळ्या जोड्या ठरवलेल्या आहेत, त्यापैकी संगत कोणांच्या जोड्या। संगत कोण म्हणजे ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवते आणि उर्वरित भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, त्यांना संगत कोण असे म्हणतात। तर बघा या रेषेवर छेदिकेमुळे P Q R S असे 4 कोण तयार झालेले आहेत। तर आपण P कोणाचा विचार केला, पहिला कोण आहे P कोण। तर P कोणाचं संगत कोण कोणतं? तर P कोण मध्ये बघा ही छेदिका आहे। छेदिकेमुळे बघ या छेदिकेमुळे बघा एकच दिशा दर्शवणारा कोण आणि उर्वरित भुजा आहे ती एकच दिशेला असायला पाहिजे। तर बघा इथून ही एकच दिशा दर्शवत आहे छेदिकेवरील आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले कोण हे आहेत। तर यामध्ये बघा P हा कोण आहे, या P या कोणाचा संगत कोण W आहे। आपल्याला समजलं असेल का एकच दिशा दर्शवत आहे बघा, छेदिका एकाच दिशेला दर्शवत असून उर्वरित भुजा एका दिशेला आहे, म्हणून P या कोणाचा संगत कोण W आहे। तर P या कोणाचा संगत कोण W असे आपण लिहू। त्यानंतर बघा Q या कोणाचा संगत कोण कोणता राहील? तर बघा Q या कोणांचे छेदिकेवरील दिशा वरच्या बाजूला आहे, तर असा कोण कोणता X आणि दुसरी भुजा बघा या बाजूला आहे, तर दुसरी रेषा पण छेदिकेच्या एकाच बाजूला आहे, ते म्हणजे Q आणि X। तर Q चा संगत कोण असेल कोण X। त्यानंतर बघा आपल्याला आता संगत कोणाच्या जोड्या समजले असतीलच। त्यानंतरचं कोण आहे R। मग R या कोणाचं संगत कोण कोणता असेल? तर बघा R या कोणांचे छेदिकेची दिशा कोणत्या बाजूला आहे? तर खालच्या बाजूला आहे। तर खालच्या बाजूला दिशा असलेला कोण पुन्हा आपल्याला एक 5 आहे आणि उर्वरित भुजा एकाच दिशेला असलेलं, तर असं कोण कोणता आहे? तर असं कोण आहे R आणि Y हे 2 कोण आहेत, म्हणून R या कोणाचा संगत कोण कोणता असेल? तर कोण Y। त्यानंतरचा कोण आहे S। तर S या कोणाचा संगत कोण कोणता असेल? छेदिकेच्या डाव्या बाजूला S कोण आहे, मग छेदिकेच्या डाव्या बाजूला असलेला कोण कोणता आहे? W आणि Z। परंतु बघा छेदिका एका दिशेला असलेली पाहिजे, म्हणजे S या कोणाची छेदिकेची दिशा खालच्या बाजूला आहे, असं कोण कोणता आहे? तर Z, म्हणून S या कोणाचा संगत कोण कोणता असेल? तर कोण Z। मग संगत कोणाच्या जोड्यामध्ये कोण P या कोणाचा संगत कोण कोण W, कोण Q या कोणाचा संगत कोण कोण X, कोण R या कोणाचा संगत कोण कोण Y आणि कोण S या कोणाचा संगत कोण कोण Z आहे। त्यानंतरचं बघा आंतरउत्क्रम कोणांच्या जोड्या आपल्याला इथं दिलेल्या आहेत आणि त्या रिकाम्या जागेमध्ये भरायच्या आहेत। कोण S याचं आंतरउत्क्रम कोणाची जोडी कोणती असेल आणि कोण W याचं आंतरउत्क्रम कोणाची जोडी कोणती असेल? तर अगोदर आपल्याला वृत्तक्रम कोण म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। वृत्तक्रम कोण म्हणजे काय? तर ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेली भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, त्या जोडीला वृत्तक्रम कोणांची जोडी असे म्हणतात। तर बघा ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असलेले कोण बघा हे डावी बाजू आणि उजवी बाजू, तर वृत्तक्रम कोणाची जोडी आपल्याला काढायची असेल तर मग डावीकडील कोण आणि उजवीकडील कोण अशी जोडी बनवायची आहे। हे पहिली अट आहे। आणि दुसरी अट का म्हणते? छेदिकेवर असलेली भुजा विरुद्ध दिशा दर्शवते आणि छेदिकेवर असलेली भुजा काय विरुद्ध दिशा दर्शवतात, छेदिकेवरील भुजा ही विरुद्ध दिशा दर्शवायला पाहिजे। आणि सोपं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर बघा वृत्तक्रम कोण म्हणजे Z टाईपचा असतो। तर बघा इथं बघा आपण हे जर घेतलं, ही रेषा ही आणि ही अशा Z टाईपचा कोण होईल। तर कोण S, मग कोण S चा वृत्तक्रम कोण कोणता होणार? तर कोण S चा विरुद्ध बाजूला लिहिलेला कोण कोणते आहेत? तर R आणि X आहे, परंतु छेदिकेवरील भुजा विरुद्ध दिशा दर्शवली पाहिजे। मग छेदिकेवरील भुजा कोण S ची छेदिकेवरील भुजा कोणती दिशा दर्शवत आहे? वरची। आणि कोण X ची विरुद्ध आणि कोण X ची छेदिकेवरील भुजा खालची बाजू दर्शवत आहे, म्हणून कोण S चा वृत्तक्रम कोण कोणता येईल? तर कोण X। कोण X लक्षात ठेवायचा, आपल्याला Z लक्षात ठेवायचा आहे। कोण S इथं आहे
तर कोन एक्स कुठं इथं आहे, म्हणजे झेड टाईपचे कोन आहे त्यांना आपण काय म्हणतो, वृत्तक्रम कोन म्हणतो. परंतु आपल्याला आंतरवृत्तक्रम कोन म्हटलाय म्हणून बघा, तर बघा या दोन समांतर रेषांच्या आतमधले जे कोन आहेत त्यांना आपण आंतरकोन म्हणतो आणि समांतर रेषांच्या बाहेरील कोन आहेत त्यांना आपण बाह्यकोन म्हणतो. वृत्तक्रम कोन कोणते, तर विरुद्ध दिशेला असणारे. तर बघा आपल्याला डब्ल्यू या कोणाचे वृत्तक्रम कोणाची जोडी कोणती असणार, तर आंतरवृत्तक्रम कोणाची जोडी म्हटल्या म्हणून कोन डब्ल्यूचा आंतरवृत्तक्रम कोन कोणता असेल, तर कोन आर. अशा प्रकारे आपल्याला आंतरवृत्तक्रम कोनाच्या जोड्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न 2 आहे, शेजारील आकृती दाखवल्याप्रमाणे कोने पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. पहिला आहे आंतरवृत्तक्रम कोन, दुसरा आहे संगत कोन आणि तिसरा आहे आंतरकोन. तर या कोनांच्या जोड्या आपल्याला लिहावयाचे आहेत. तर बघा इथे आकृती दिलेली आहे, दोन समांतर रेषा आहेत आणि त्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे पहिल्या रेषेवर 4 कोन आणि दुसऱ्या रेषेवर 4 कोन तयार झालेत. असे एकूण दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदल्यास किती कोन तयार होतात, तर 8. ABCD आणि EFGH असे 8 कोन तयार झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला आंतरवृत्तक्रम कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास आंतरवृत्तक्रम कोनांच्या जोड्या किती तयार होतात, तर 2 होतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर झेड इथं आपल्याला झेड तयार करून घ्यायचा आहे. मग कोन बीचा आंतरवृत्तक्रम कोणता होईल, तर बघा कोन बीच्या विरुद्ध बाजूचा कोन आपल्याला घ्यावायचा आहे आणि त्याची दिशा वेगळी असायला पाहिजे आणि त्याची छेदिकेवरील भुजांची दिशा वेगळी असायला पाहिजे. असा कोन कोणता आहे, तर कोन बीचा आंतरवृत्तक्रम कोन कोणता असेल, कोन बी व कोन एच. आणि दुसरा कोणता असेल, कोन सी. कोन सीचा आंतरवृत्तक्रम कोणाची जोडी कोणती असेल, कोन सी व कोन ई. अशा प्रकारे आपल्याला आंतरवृत्तक्रम कोनाच्या जोड्या मिळतील. त्यानंतर बघा आपल्याला संगत कोन म्हटलं, तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतात, तर संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात. मग बघा कोन ए, कोन बी, कोन सी आणि कोन डी असे 4 कोन आहेत. तर या 4 कोनांच्या संगत कोनाच्या जोड्या कोणत्या होतील, तर कोन डी. तर कोन ए तर संगत कोन कोणता असेल, आपण अगोदर संगत कोनांची व्याख्या बघितलेली आहे. छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवित असेल आणि दुसरी भुजा ही एकाच बाजूला असायला पाहिजे. मग कोन ए, तर बघा तुम्हाला तेवढं जर समजत नसेल तर इथं जर आपण बघितलं तर दिशा बघा एक दिशा दर्शवतात, ते कोन म्हणजे संगत कोन. मग कोन एचं संगत कोन कोणता असणार, तर कोन ई. कोन बीचं संगत कोन कोणता असणार, तर बघा दिशा एकच दिशा दर्शवत आहे, कोन एफ. म्हणून कोन बीचं संगत कोन कोणता असणार, तर कोन एफ. कोन सीचं संगत कोन कोणता असणार, तर कोन सीचा संगत कोन असणार कोन जी. आणि कोन डीचं संगत कोन कोणता असणार, तर कोन एच. त्यानंतर बघा आपल्याला आंतरकोनांच्या जोड्या म्हटल्या. आंतरकोन कोणत्या, तर आंतरकोन बघा या आकृतीमध्ये बघा आंतरवृत्तक्रम कोन वेगळे आणि आंतरकोन वेगळे. तर आंतरवृत्तक्रम कोन म्हणजे कोणते, तर विरुद्ध कोन, आंतरमधले विरुद्ध कोन. परंतु आंतरकोन म्हणजे एकाच बाजूला असलेले कोन परंतु आतमधले, आणि बाहेर कोन म्हटले तर बाहेरचे. तर बघा आंतरकोन कोणत्या ते अगोदर आपण बघू. तर कोन बी आणि कोन सी, कोन ई आणि कोन एच हे आंतरकोन आहेत. तर आंतरकोनाच्या जोड्या करायच्या असल्यास आपल्याला एकाच बाजूला असलेले कोन हे एक जोडी असते. तर या आकृतीमध्ये बघा कोन बीचा आंतरकोन कोणता होईल, तर कोन बी. तर एकाच बाजूला ह्याला कोन कोणता आहे, कोन ई. छेदिकेचा एकाच बाजूला ह्याला कोन कोणता आहे, तर कोन ई. म्हणून कोन बीचा आंतरकोनाची जोडी कोणती होईल, तर कोन ई. मग आपण कोन सीची जोडी सांगू शकतो, कोन सीची आंतरकोनाची जोडी कोणती होईल, तर कोन एच. अशा प्रकारे आंतरकोनाची जोडी होणार. तर बघा अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 मधील प्रश्न उत्तर सोडवू शकतो. जर तुम्हाला सराव संच सोडवण्यास काय अडचण आल्यास तुम्ही कमेंट करून पण ते सांगू शकता. धन्यवाद.